सोड. नाही सोडणार. लई झालं तुमचं आजोबा. ऐकून घेतो म्हणून डोक्यावर बसला तुम्ही माझ्या. नाही सोडणार आता. सोड मला. तुमच्या तर तुम्ही इथं आणि काय अवतार करून घेतलाय ह्यो? मी आणि तू केलास त्या अवताराचं काय रे? मी ते मुळात मला तुझ्याशी आता बोलायचंच नाही. तुला नंतर बघते. वाचलो. काय? ऐक ना, मला सांग, तुझी बहीण काव्या कुठे कुठे होती? हा, कोण बहीण? कुठली बहीण? काय बोलताय तुम्ही? तू याला घाबरतेस का? याने सांगितलं का खोटं बोलायला? हे बघ, ह्याला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मला फक्त आता एवढंच सांग, तुझ्या बहिणीचं आणि ह्याचं काय सुरू आहे नक्की? अहो गुरुजी, काय बोलताय त्यात? कुठून आल्यात? कोण बहीण? कुठली बहीण? कुठून आल्यात? काय बोलताय? काही कळत नाही. गुरुजी, एक मिनिट. गुरुजी म्हणजे? हे बघा, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणारच होतो. परत खोटं बोललास ना तेच प्रकार? नाही. ओ ताई, काय बोलताय तुम्ही? आमचे गुरुजी आहेत ते कधी खोटं नाही बोलणार. तुम्हाला काय माहिती हो? ते सगळ्यांना समजून घेतात, सगळ्यांची मदत पण करतात. आणि आता पण ते लक्ष्मीला मदत करायला आलेत. लक्ष्मी? लक्ष्मी आधी काव्या, आता लक्ष्मी. म्हणजे तू वेश बदलून प्रत्येक मुलीला भेटत असतोस? तेज प्रताप, तुझ्याकडनं हे अपेक्षित नव्हतं मला. काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही अर्थाचा अनर्थ करताय आता. अनर्थ? उलट आता गोष्टींचा अर्थ कळायला लागलाय मला. तरी तुझ्यावर संशय आला होता म्हणून हा वेश बदलून मी तुझ्या मागे आले. मला वाटलंच होतं तू काहीतरी गडबड करतोयस, पण हे अपेक्षित नव्हतं मला. तेज प्रताप, कसला धोकेबाज निघाला तू तेज प्रताप. अहो, असं काय नाहीये. तुम्हाला जसं वाटतं ना त्यासाठी मी इथे आलेलो नाहीये. मग कशाला आलास? सांग ना, कशाला आलास? अरे, एका लहान मुलीला खोटं बोलायला सांगतोस तू? लाज नाही वाटली तुला? वैदे, बस. अति होते आता. अति तुझं होत आहे. आणि आता तर मला सगळं खरं कळलंय, त्यामुळे ही नाटकं करणं बंद कर प्लीज. ऐका माझं. गुरुजी,
काय हे म्हणजे एवढं लागले? गुरुजी तुम्ही इकडं? मी तर तुझ्यासाठी आलोय. मला कल्पनानं सगळं सांगितलंय. तू अजिबात नको काळजी करूस. फक्त मला एवढंच सांग, तुला कबड्डी खेळायची आहे ना? हो. पण गुरुजी माझे आबा. कोण आहे ग लक्ष्य? गुरुजी दादू, एक मिनिट लक्ष्मी. हॅलो. नमस्कार. मी प्रेमनाथ पवार, लक्ष्मीचा कबड्डी कोच. तूच का त्यो प्रेमनाथ, कबड्डी मास्तर? अरे मास्तुड्या, इथं माझ्या घरापर्यंत यायचं कारण काय? हे बघा, मला कळलंय की तुम्ही लक्ष्मीला कबड्डी खेळायला नकार देताय. तिचा खेळ, तिची शाळा तुम्ही बंद करताय. वय, मग तू काय तिची वकिली करायला आलास वय? नाही, हे बघा, तू लक्ष्मी काय म्हणतेस ग तू वडिलांना? आबा. आबा आबा, हो काय झालं चिडायला? हे बघा कसं आहे, तुमची जी मुलगी आहे ना ती चॅम्पियन प्लेअर आहे.